अत्याचार प्रकरणामधील आरोपी अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तपासाच्या दरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केले आहेत। या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला सेलिब्रिटी असल्याची देखील माहिती आहे। तर अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातचे पाय धुतानाचा व्हिडिओ ट्विट केलाय। भोंदूबाबा म्हणून मिरवणारा नाशिकमधील अशोक खरात उर्फ कॅप्टन खरातला नाशिक क्राईम ब्रांचनं मंगळवारी मध्यरात्री अटक केली। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात त्याचं कार्यालय आहे। पोलिसांना तपासादरम्यान खरातच्या कार्यालयात 58 व्हिडिओंचा पेन ड्राईव्ह आढळलाय। एका 35 वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। भोंदूबाबा अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। खरातनं त्याच्या कार्यालयात छुप्या पद्धतीनं सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते। पोलिसांना एका पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओ सापडलेत। भविष्याची भीती दाखवून महिलांवर अत्याचार करत असल्याचा खरातवर संशय आहे। या भोंदूबाबा अशोक खरातकडे अनेक मोठे नेते तसंच दिग्गज सेलिब्रिटी यायचे असं बोललं जातंय। खरात हा शिवनिका ट्रस्टचा प्रमुख असून ईशानेश्वर मंदिराचं व्यवस्थापन पाहत होता। तर या संदर्भात सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा फोटो आणि व्हिडिओ ट्विट करत टीका केली आहे। पदाचा दुरुपयोग करत अशा माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय। महिला आयोगाचं काम हे सक्षमीकरण, सबलीकरण, समावेशन आहे। पण जर महिला आयोगच अशा पद्धतीने शोषित महिलांची बाजू घेण्याऐवजी ज्या महिलांचं शोषण होत आहे आणि ज्या व्यक्तीकडून शोषण होत आहे त्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असेल तर शोषित व्यक्तींनी, शोषित महिलांनी न्याय कोणाकडे मागायचा? खरात चालवत असलेल्या शिवनिका ट्रस्टच्या रुपाली चाकणकर सदस्य आहेत। दरम्यान खरातच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कल्पना नसल्याचं म्हणत चाकणकर यांनी आपली बाजू मांडली आहे। शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचं ट्रस्ट आहे। काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामानिमित्तानं ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो, ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत। कॅप्टन खरातच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत कल्पना नाही। आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील। पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे। अशोक खरात हा मूळचा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असल्याचं सांगतो। निवृत्तीनंतर त्यांनी कॉस्मॉलॉजी या विषयाकडे लक्ष केंद्रित केलं। कॉस्मॉलॉजी या विज्ञानात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवल्याचं सांगितलं जातं। महिला आयोगाचं काम हे सक्षमीकरण, सबलीकरण, समावेशन आहे। पण जर महिला आयोगच अशा पद्धतीने शोषित महिलांची बाजू घेण्याऐवजी ज्या महिलांचं शोषण होत आहे आणि ज्या व्यक्तीकडून शोषण होत आहे त्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असेल तर शोषित व्यक्तींनी, शोषित महिला कॅप्टन खरातची आता वरात निघालेली आहे। हा 56 व्हिडिओ त्या ठिकाणी भेटलेत। आजकाल 56 म्हटलं की जरा माणसाला भीती वाटते। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तिकडे त्या कॅप्टन खरातचे पायधुतांचा व्हिडिओ समोर आला आहे। म्हणजे यांचा अंधश्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे। या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनीकडून महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित राहतील का? त्यांना न्याय मिळेल का? त्यामुळे त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे। त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे। यामध्ये अजून चौकशी सध्या चालू आहे। आपण तक्रार दाखल केलेली आहे, आपण FIR दाखल केलेला आहे आणि चौकशी अंती त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जे काही पुरावे आहेत आपण इथे एकत्रित करतोय आणि चौकशी अंती त्यांच्यावरती कारवाई होईल। आणि ही कारवाई करत असताना शेवटी जे काही एव्हिडन्सेस सापडतील त्या एव्हिडन्सच्या आधारे त्याच्यावरती कारवाई होईल। नाही, मला वाटतं एका घटनेमुळे सरकारला पूर्णपणे याच्यामध्ये दोषी ठरवणं हे चुकीचं राहील। परंतु जर का अशा पद्धतीचे एव्हिडन्सेस असतील, मला वाटतं ही चौकशी अंती हे निष्पन्न होईल। चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर याच्यावरती कारवाई। आणि या संदर्भात महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये सलग 7व्या दिवशी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लागल्यात। मुंबई, अमरावती, यवतमाळ, धाराशिवसह अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी सध्या अशा रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। मुंबईतल्या चारकॉकमध्ये सिलेंडरसाठी आजही रांग लागल्याचं पाहायला मिळालं। सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय अशा तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत। दरम्यान लोकांचा संताप अनावर होत असल्यानं गॅस एजन्सी बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय।
अमरावतीमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती. राजापेठमध्ये गॅस एजन्सी कार्यालयासमोर सिलेंडरसाठी रांगा लागल्या होत्या. तर यवतमाळमधील छोटी गुजरी या परिसरातही गॅस एजन्सी कार्यालयासमोर नागरिक 8 ते 10 दिवसांपासून सिलेंडरसाठी रांगा लावतात. सिलेंडर बुक करताना OTP येत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जाते. यावेळी पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण करण्यात आलं. धाराशिवमध्ये पहाटेपासूनच सिलेंडरसाठी नागरिकांची रांग लागली होती. दरम्यान लहान मुलं तसंच वृद्ध पहाटे 5:30 वाजल्यापासून सिलेंडर घेऊन रांगेत उभे होते. सिलेंडर मिळवण्यासाठी लोक पहाटेच रांगा लावत असल्याचं हे चित्र धाराशिवमध्ये पाहायला मिळालं. गॅस तुटवड्यामुळे अनेक व्यावसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे घरगुती गॅसचा वापर केला जातोय. पाहूया. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील खाऊ गल्लीत अनेक दुकानं गॅस नसल्यानं बंद आहेत. अनेक ग्राहक आणि कामगारांना सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण मिळणं मुश्किल झाल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळतं. गॅस नसल्यामुळे अनेक दुकानदार आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. पुण्यातल्या नाश्ता चालकाकडून व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं घरगुती गॅसचा वापर करण्यात येतोय. 1 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक असून दुकानं बंद करण्याची वेळ या नाश्ता चालकावर आली. पंढरपूर शहरातील विठ्ठलाचा प्रसाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेढा व्यवसायावर गॅस सिलेंडर टंचाईचं गंभीर संकट उभं राहिलंय. केवळ 2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक असल्यामुळे पेढा उत्पादन बंद होण्याच्या मार्गावर आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे पेढा तयार करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी अडचण झाली. परिस्थिती गंभीर होत असल्याने काही पेढा विक्रेत्यांनी पर्याय म्हणून लाकडी भट्ट्या मागवल्यात. गोंदियात एकाच दिवशी 85 ठिकाणी धाडी टाकून 13 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांकडून बेकायदेशीर घरगुती सिलेंडरचा वापर होत होता. बुलढाणा जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला. मलकापुरात 22 हॉटेल्सवर धाड टाकून 11 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. महसूल पथकानं ही कारवाई केली. जालना जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून आतापर्यंत 225 ठिकाणी धाडी टाकण्यात आले. या कारवाईत 74 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सिलेंडर जप्त केले, त्यानंतर त्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय. सोलापुरात LPG गॅस पंपावर तुटवडा कायम आहे. गॅस पंपावर तुटवडा असल्यानं पंप बंद ठेवण्याची वेळ आली. LPG पंपावर गॅसच्या किमती 20 ते 25 रुपयांनी वाढल्यात. 50 रुपये लिटर असलेला गॅस आता 75 ते 80 रुपयांवर गेलाय. नागपुरात LPG टंचाईचा परिणाम औषध बनवणाऱ्या कंपनीवर झालाय. ICU मध्ये लागणारे इंजेक्शन आणि लाईफ सेव्हिंग ड्रग बनवणाऱ्या आर्को लाईफ सायन्स कंपनीवर LPG टंचाईचा मोठा परिणाम झालाय. LPG गॅस सिलेंडर नसल्यानं औषध निर्मिती ठप्प झाली. इथले 70% प्रोडक्शन थांबावं लागलंय. राज्यातल्या गॅस तुटवड्याचा लग्न सराईला देखील फटका बसलाय. पुण्यामध्ये केटरर्सने कुटुंबियांकडे सिलेंडर आणून द्या अशी मागणी केली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे केटरिंग व्यवसाय देखील अडचणीत आलाय. पुण्यात लग्न सराईला गॅस टंचाईची झळ लागली. या महिन्यातील लग्नाचे 8 मुहूर्त आहेत. मात्र लग्नासाठी केटरर्स मिळेनासे झाले. गॅस अभावी केटरर्स व्यावसायिक हवालदिल झाले. गॅस सिलेंडर आणून देण्याची अट आता केटरर्स चालक कुटुंबियांना घालत आहेत. गॅस मिळत नसल्यामुळे 3 ते 4 हजार व्यावसायिकांपुढे संकट उभं राहिलंय. नंदुरबार जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने लग्न समारंभावर मोठा परिणाम होतोय. गॅस नसल्यामुळे केटरिंगचा व्यवसाय अडचणीत सापडलाय. त्याचा थेट फटका लग्नाच्या शुभकार्यांना बसतोय. तर गॅस नसल्यामुळे 8 दिवसांपासून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे. गॅस टंचाईमुळे शिवभोजन पासून ते अगदी खाऊ गल्लीपर्यंतच्या स्टॉलवर चुली पेटल्यात. कोणत्या हॉटेलमध्ये कुठे इलेक्ट्रिक शेगड्या आहेत तर कुठे चुली पेटलेल्या आहेत. कोल्हापुरातील लक्ष्मी मिसळ गॅस नसल्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून चुलीवर बनवण्यात येते. मिसळ व्यावसायिकानं किचनमध्ये चुलीसाठी वेगळी व्यवस्था केली. रत्नागिरी जिल्ह्यात शिवभोजन सेंटरवर स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर करण्यात आलाय. 2 चुलींवर आता या ठिकाणी अन्न शिजवण्यात येते. परभणीत अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून चुलीवर स्वयंपाक करण्यात येतोय.
गॅस मिळत नसल्यानं लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या चुलीची मागणी वाढली. दिवसाला जिथे 5 चुली विकायच्या नाही तिथे आज 100 चुली घरबसल्या विकू लागल्यात. बुलढाण्यातल्या हिवरा आश्रम गुरुकुलमध्ये 3000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक चुलीवर करण्यात येतोय. गॅस उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांच्या 2 वेळच्या जेवणाचा स्वयंपाक आता चुलीवर करावा लागतोय. प्रशासनाने तात्काळ व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात येते. करमाळ्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नाश्त्याचे पदार्थ चुलीवर करावे लागतात. अशीच परिस्थिती राहिली तर खाण्याच्या पदार्थांमध्ये दर वाढण्याची शक्यता हॉटेल मालकांनी व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यातही हॉटेल चालकांनी चुली पेटवल्या. ऑर्डर देण्यास वेळ लागत असल्यानं ग्राहकांच्या संख्येत घट होते. मुंबईतल्या इंदोरी चाट हॉटेलमध्ये इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करण्यात येतोय. गॅस नसल्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये इलेक्ट्रिक शेगडी आणि चुलीचा वापर करण्यात येतोय. शिंदे पुन्हा एकदा ठाकरे सेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. शिंदे दिल्लीमधून मुंबईमध्ये आल्यावर राजकीय वर्तुळामध्ये ही चर्चा सुरू झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मोदींची भेट घेतली. त्यानंतर राज्यामध्ये ऑपरेशन टायगर पुन्हा राबवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. शिंदे पुन्हा एकदा ठाकरे सेनेला मोठा धक्का देणार असल्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान ठाकरेंच्या खासदारांचं माहीत नाही, पण काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंतांनी केलाय. एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार राहुल शेवाळेंनी दिल्ली दौरा केल्यानं आता चर्चांना उधाण आलंय. तर या सर्व घडामोडी घडत असताना शिंदेंच्या शिवसेनेत एक वेगळं ऑपरेशन सुरू असल्याचा दावा राऊतांनी केलाय. इथे जे लोक अशा प्रकारचं ऑपरेशन करायला आले बरं का, ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात गेले. त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशन होतं, मी वारंवार सांगतो. त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशनचं काम सुरू आहे एका वेगळ्या गटाकडून, आणि त्याही ऑपरेशनची सूत्र दिल्लीतून हलत आहेत. मला ठाकरेंचे किंवा युबीटीच्या शिवसेनेच्या खासदारांबद्दल मला माहित नाही, पण काँग्रेसचे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत खासदार. त्याच्याबद्दल असं म्हणजे काय लपून ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही. टायगर ऑपरेशन कुठं चालू आहे, कसं चालू आहे याची सध्या तरी मला काही कल्पना नाही. दिल्ली दौऱ्यावरून परत येता शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय. अकोल्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतील 4 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. अकोल्यात ठाकरेंच्या सेनेचे निवडून आलेले 4 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत. मंगळवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश. मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे, सुरेखा काळेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळेंचा देखील शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. शहर आणि प्रभागाच्या विकासासाठी निर्णय घेतल्याचं नगरसेवकांनी स्पष्ट केलं. अकोला पालिकेत आता ठाकरेंच्या सेनेचे फक्त 2 नगरसेवक उरलेत. बारामती पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी म्हणून पवारांची भूमिका मान्य नाही असं वडेट्टीवार म्हणालेत. पवारांची राष्ट्रवादी बारामतीमध्ये उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस उमेदवार देण्याचा विचार करेल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. बारामतीबाबत काँग्रेसची बैठक होणार असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. त्यांची भूमिका ही आम्हाला महाविकास आघाडी म्हणून मान्य नाहीच असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळं सोमवारी आम्ही बैठक का होईल त्यावेळेस आम्ही काय बोलू. परंतु जर तिथे राष्ट्रवादी पक्ष लढण्यास तयार नसेल तर काँग्रेसला त्या ठिकाणी उमेदवार उतरवण्याबाबत विचार करावा लागेल. ती चर्चा आम्ही